नमस्कार, मी तुमची सातारची आजी. चला तर आज आपण घाटी मसाल्यापासून घाटी चटणी बनवायची आहे. तर त्याला सुरुवात करूया कांदा चिरण्यापासून. कांदे मोठे मोठे घ्यायचे म्हणजे चिरायला जरा बरे वाटतात. कांदे तिखट असतात म्हणून त्या चटणीला अनेक रुचकर अशी चव येते. मी 2 किलो कांदे घेतले. मोठे मोठे कांदे आहेत. असं काही जरुरी नाहीये की बारीकच चिरला पाहिजे. कसाही मोठा कांदा चिरला तरी आपल्याला तो भाजून तळून मिक्सरमध्ये बारीक करायचा. ग्राइंड करून घेतला की मग तो एकदम बारीक पेस्ट बनते. त्यासाठी मोठा चिरला तरी चालेल. मी आता ह्या सुक्या खोबऱ्याच्या 2 वाट्या घेतल्यात. हे खिसून घेते. खिसून का घ्यायचं तर तळायला पण पटकन होतं आणि मिक्सरला पण पटकन बारीक होतो. हा मी आता घेतलाय लसूण. तो मी चोळते. पण मी हा आहे गावठी लसूण. ह्याला सोलायला भरपूर वेळ लागेल म्हणून मी काय केलंय, हा लसूण फोडलाय सकाळी, त्याला तेल लावलंय आणि त्याला उन्हात ठेवला. आता तो घेतलाय आणि चोळते. त्याची टरपालं मनाने निघतात मग, त्यामुळे ह्याला वेळ लागत नाही, पटकन होतो. त्यासाठी ही पद्धत तुम्ही वापरून बघा, तुम्हाला पण बरं वाटेल. आता आपण कढईमध्ये तेल घालतोय. हे तेल चांगलं गरम झालं की मग त्यात आपण खोबरं घालायचं. खोबरं पण चांगलं हलवत हलवत भाजा बरं का, कारण काय होतं खोबरं लगेच लाल होतं. त्यासाठी बारीक गॅसवर चांगलं खोबरं भाजून घ्या. लालसर झालं की त्याला काढून घ्यायचं. हा आता आपलं लालसर खोबरं बघा कसं झालंय, केशरी कलर. मग आपण ते भाजून घेतले. आता हे सगळं काढून झालं. त्याच तेलात आता आपण कांदा टाकतोय. कांदा पूर्ण भरायचा. तेल कांदा भरपूर असल्यामुळं कांदा करपत नाही आणि हलवत राहायचं सारखं, त्याच्यामुळं चिटकत नाही कांदा कढईला. पूर्ण कांदा कढई भरून घ्यायचा. त्याच्यानंतर त्याच्यावर मीठ टाकून घ्यायचं. मीठ अर्धा किलो मी टाकणार आहे, कारण चटणी भरपूर मी मिसळून ठेवणार आहे. 1, 2, 3 महिने पुरल अशी. त्याच्यामुळं कांदा आणि मीठ आणि तेल, त्याच्यामुळं कांदा करपायला नको म्हणून सारखा हलवत राहायचं. हा आता कांदा आपला पूर्ण तयार झालेला आहे. हा आता कांदा लगेच नाही मिसळायचा. ह्याला पूर्ण थंड होऊन जायचा. गरम कांद्यात कधीही चटणी मिसळायची नाही. आता खोबरं आणि लसूण दोन्ही मिक्स करून वाटून घ्यायचं. कारण नुसता लसूण टाकला तर तो बारीक होत नाही, म्हणून त्याच्याबरोबर खोबरंही टाकायचं म्हणजे तो पटकन बारीक होतं. आता हे बारीक झालेला मसाला आपण परातीत काढून घ्यायचा. लसूण आणि खोबरं एकत्र बारीक केल्यामुळं ते बघा कसं बारीक झालंय, मस्त झालंय. आता आपण कांदा बारीक करून घेतोय. पण कांदा बारीक करताना ह्याची काळजी घ्या की तो कांदा पूर्ण थंड झालाय. आणि गरम कांद्यामध्ये जर चटणी मिसळली तर ती आंबट लागेल, लवकर खराब होईल. म्हणून कांदा थंड करूनच चटणी मिसळायची. हे अशी आपण आता कांद्याची बघा पेस्ट करून घेतली. ही कांद्याची पेस्ट आता तयार झाली. आता ह्याच्यामध्ये आपण 2-3 मुठी, तुम्ही पाहिजे तुम्हाला चवीला पाहिजे असेल तसं मीठ टाकून घ्यायचं. मी आता इथं 2 मुठी मीठ टाकलंय. आता हे त्या मिठाचा, खोबऱ्याचा, लसणाचा आणि कांद्याचा असा एक जीव करायचा. पूर्ण त्या मिठाची गाठ राहिली नाही पाहिजे. हलवत राहायचं. मस्त असं सरसरीत वाटतं हलवायला. आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता ते आपण घमेलीत ओतून घेऊया, कारण एवढ्याशा परातीत आपली चटणी मिसळून होणार नाही. तर आपण ती घमेलीत काढून घ्यायची. पूर्ण परात पुसून घमेलीत काढून घ्यायची. आता आपण ह्याच्यात आपण घाटी मसाला बनवून आणलाय ना, तो ह्याच्यात मिक्स करायचा आहे. तुम्हाला म्हणलं होतं ना मी, घाटी मसाला आपण मसाल्याची आता आपण चटणी बनवतोय, ती ही चटणी बनवतोय. आता आपल्याला पाहिजे तसं
मिक्स करून घ्यायची चटणी. चटणीची पण गाठ होऊन द्यायची नाही. थोडी थोडी चटणी त्याच्यात ती मिरचीची पावडर टाकून थोडं 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 हलवत घ्यायचं, म्हणजे त्याला गाठ राहत नाही. एकदम टाकून बी झालं असतं, पण तसं नाही करायचं, तशा गाठी होत्यात. म्हणून हे असं करायचं, व्यवस्थित हलवायचं, गडबड करायची नाही. लागल तसा त्याच्यात आपलं त्या मसाला टाकत राहायचं आणि हलवत राहायचं. अजून मसाला लागणार आहे आपल्याला, भरपूर मसाला असणार आहे ह्याच्यात, कारण भरपूर आपण कांदा मसाला तयार केला आहे. आता हे बघा आपली, आता दोन्ही हातानं चांगलं चोळून घ्यायचं बरं का, गाठ राहून द्यायची नाही, व्यवस्थित चोळायचं. बघा गाठ राहिली तर त्याच्यात कांद्याची गाठ राहते, आणि मग त्या कांद्याच्या गाठीमुळं तिथं ती आंबट अशी चटणी लागते. म्हणून ही अशी हातावर दोन्ही घ्यायची आणि चोळायची, एकसारखी अशी हलवत राहायचं, चोळायची. ही झाली आता आपली घाटी मसाल्यापासून बनवलेली घाटी चटणी. आता ही तुम्ही जरी नाव ऐकलं ना घाटी मसाल्याचं, तरी तोंडाला माणसाच्या पाणी सुटतं. गरम भाकरी आणि तेल आणि चटणी एकदा खाऊन बघा, लय भारी वाटतं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटी वाजवायला विसरू नका.